मी राजू रोजेकर. आपण आलेलो आहे सिल्लोड पंचायत समितीसमोर. येथे सिल्लोड तालुक्यातील कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय येथे असलेले ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी मुख्यालय राहत नाही म्हणून माननीय अंकुश पाटील यांचं एक दिवसीय ठिय्या आंदोलन चालू आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांची तक्रार काय, त्यांची प्रतिक्रिया काय आहे. बोला. नमस्कार. आज मी आणि माझे सहकारी येथे पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करत आहोत. तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले सर्व ग्रामसेवक हे स्वतःचा घरभाडे भत्ता घेण्यासाठी शासनाची एकंदरीत त्या गावच्या जनतेची दिशाभूल करत असतात. खोटे ग्रामसभेचे ठराव हे सरपंचाच्या संयुक्तरित्या बनवून शासन दरबारी ते कागदपत्र दाखवून घरभाडे भत्ता घेण्याचं काम ही मंडळी करत आहेत. वास्तविकरित्या माझ्याकडं 40 गावाचा ग्रामसभेचा ठराव जो यांनी घेतलेला आहे तो माझ्या आता सध्या इथं उपलब्ध आहे. त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की या गावामध्ये संबंधित ग्रामसेवक यांच्या घरी मुख्यालयही राहतो, परंतु वास्तविक चित्र हे असं आहे की तो कोणताही ग्रामसेवक हा गावात राहत नाही. तो शहराच्या ठिकाणी राहतो आणि शहराच्या ठिकाणीहून येणं जाणं महिन्यातून 1 ते 2 वेळेस तो सजेवर जातो. कोणत्याही प्रकारचा तो मुख्यालय राहत नाही. शासनाची आणि जनतेची दिशाभूल करून खोटे ग्रामसभेचे अहवाल ते बनवत असतात. बरं. तर त्यांनी आजपर्यंत घेतलेला भत्ता तुम्ही शासनाकडे जमा करा अशी मागणी केलेली आहे. हो, त्यामध्ये नक्कीच पहिला माझी अशा 5 मागण्या आहेत. त्या रास्ता आहे की आतापर्यंत जी शासनाची दिशाभूल करून यांनी हा घरभाडे भत्ता घेतलेला आहे तो सक्तीने वसूल करण्यात यावा. त्याच्यानंतर दुसरं माझी मागणी आहे की यांनी प्रशासकीय वेळेत त्या ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहणं, तिथं बायोमेट्रिक प्रणालीचा वापर त्यांनी कायम करण्यात यावा. मान्य गट विकास अधिकारी यांनी त्याला आदेशित करून प्रत्येक ग्रामपंचायतीने बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करावा अशी माझी एक मागणी आहे. बरं. तुम्ही अगोदर याच्यात 2 वेळेस निवेदन यांना दिलेलं आहे. मी 2023पासून निवेदन देत आहे, परंतु कोणती सकारात्मक उत्तर आतापर्यंत मला मिळालेलं नाही आहे. परंतु माझ्याकडं काही दिवसापूर्वी 40 गावाचा ग्रामसभेचा ठराव आल्यामुळं माझी अशी विनंती आहे की हा ग्रामसभेचा ठराव हा मोगम खोटा बनवलेला आहे. ही मंडळी गावात राहत नाही. यांनी सरपंचाला ठरवून हाताशी किंवा सरपंचाला दुर्लक्षित ठेवून यांनी आज खोटा ग्रामसभेचा ठराव बनवलेला आहे. यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणे आणि शासनाला खोटी माहिती दिल्यामुळं त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे. गटविकास अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात? गटविकास अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की मी बाकीच्यांचा याचारे बंद केलेला आहे. फक्त ज्यांना माझ्याकडे ग्रामसभेचा ठराव दिलेला आहे त्यांचाच याचारे आम्ही चालू ठेवलेला आहे. पण माझं असं मी म्हणणं आहे की ज्यांचं तुम्ही चालू ठेवलेलं आहे त्यांचं आता तुम्ही जायमोक्यावर जाऊन त्या गावात जाऊन चौकशी करावी की खरंच ही व्यक्ती या गावात राहते का. बरोबर. पण आजचा शेवटचा दिवस तुमचा ठिय्याचा एक दिवस एकच दिवस मला ठिय्या आंदोलन. माझं पुढचं जे आंदोलन पुढची दिशा मी साधारणतः यांना 10 ते 12 दिवसाचा टाईम देणार आहे. त्यानंतरही मला कोणता सकारात्मक अहवाल जर यांनी दिला नाही तर मी माननीय उपकार्यकारी अधिकारी पंचायत राज जिल्हा परिषद संभाजीनगर येथे मी पुढच्या माझ्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. बरं, ठीक आहे. थँक्यू.